येस. सो फ्रेश एक्सेल शीट तुमच्या समोर दिसत आहे. तुमच्यापैकी बहुतेकांनी एक्सेल शीट बघितलेली आहे असं मी धरतो. त्यामुळे तरी मी प्रयत्न करतो, अगदी बेसिक्स तुम्हाला सांगतो मी. लेट मी ट्राय. त्यातलं काही तुम्हाला जर नाही कळलं तर मग तुम्ही विचारू शकता. यू आर ओपन टू आस्क. तर ही फ्रेश एक्सेल शीट आहे. या एक्सेल शीटचं नाव इथे खाली लिहिलेलं आहे. त्यात मी लिहिणार आहे न्यू. तिथे लिहितो डेमो. सो दिस इज ए शीट नेम विच आय हॅव जस्ट गिवन. हे सगळे कॉलम्स आहेत, ए बी सी डी. दीज आर ऑल कॉलम्स. रोजचे नंबर्स 1 2 3 4 5 6 लिहिलेले आहेत. कॉलमच्या आणि रोच्या इंटरसेक्शनवरती क्रिएट होतो, त्याला नाव आहे सेल. सो दिस इज द सेल. आणि कुठल्याही सेलची एक युनिक नंबर असतो. युनिक नंबर. युनिक नंबरचा अर्थ असा आहे, जसं तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड हे युनिक आहे, तो नंबर दुसरीकडे रिपीट होत नाही, तसा त्या एक्सेल शीटवरचा तो सेल नंबर हा युनिक झाला. सो तो नंबर कुठे मिळतो, तर त्यासाठी इथे वरती आहे तुम्ही. हे तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडं मोठं करतो शीट. हे बघा, हा जो येलो केलेला सेल आहे, या सेलचा युनिक नंबर इथे वरती डिस्प्ले झालेला आहे, विच इज रिटर्न ॲज A1. तो आता दुसरं आपण एखादं रॅन्डमली कुठेतरी करून बघू. हे बघा इथे. सो हा दुसरा येलो सेल. आता हा इथे बघून त्याने सांगितलं हा E4 नंबरचा सेल आहे. तसं इथे आपण चेक करू शकतो. 1 2 3 4 ई मधली चौथी रो. इथे लिहिताना तो पहिल्यांदा कॉलम लिहितो. सो ई इज द कॉलम आणि फोर्थ रो. ई इज द कॉलम, फोर्थ रो. आता आपण एक गंमत करू. E12. बघा इथे मी E12 टाईप केला बरोबर, तो गृहस्थ बरोबर ई मध्ये 12व्या सेलवरती येऊन पोचला. सो इथे तुम्ही सेल नंबर टाईप केला की तुम्ही त्या सेलपर्यंत नेण्याची जबाबदारी एक्सेलची असते. जर आपल्याला सेलचा नंबर माहिती असेल, जसं आता मी इथे एक टाकतो X34. हे बघा आता इथे एंटर केल्याबरोबर एक्स नंबरच्या कॉलममध्ये 34 नावाच्या रोमध्ये हा सेल आपण मार्क आता करू शकतो. आता मी इथे मार्क करून देतो. सो आता X34 आपल्याला माहिती झालं. हे लक्षात आलं. हे अगदी सोपं आहे. दिस इज व्हेरी इनिशियल. मग मी पेजअप केलं आणि अगेन आय एम कमिंग टू द सेम पॉईंट. परत तुम्हाला मागे आणायचं असेल तर यू कॅन कम लाईक दिस. ओके. सो दिस वॉज फर्स्ट डेमो. आता दुसऱ्या काही काही गोष्टी वरती जर तुम्ही गेले, दिस इज कॉल्ड रिबिन. याला नाव आहे रिबिन. आणि या रिबिनमध्ये बऱ्याचशा गमती जमती आहेत. त्यापैकी ही एक आहे, दिस इज फॉर फॉन्ट. तर युजली डिफॉल्ट फॉन्ट इज कॅलिब्री, विच आय डोंट इंटेंड टू चेंज. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही एरियल, कॉमिक सॅन्स, टाइम्स न्यू रोमन हे तुम्ही टाकू शकता. पण आपला मेन विषय एस्टिमेटिंग असल्यामुळे मी त्या लँग्वेजवर फारसं फोकस करत नाही आत्ता. पण एवढं मात्र मी सांगतो की काम करताना माझी एक सवय आहे की मी काय करतो, Ctrl+A करतो. बघा आता मी Ctrl+A केलं. Ctrl+A केल्यामुळे पूर्ण शीट सिलेक्ट होते. Ctrl+A.
हे क्लिक केलं की ते पूर्ण डिसिलेक्ट झाले. सो कंट्रोल ए, शीट इज सिलेक्टेड. आणि आता मी करणार आहे कंट्रोल बी. काय केलं मी? कंट्रोल ए, कंट्रोल बी. सो आता मी कुठेही टाईप केलं तर इट विल कम इन कॅप्स. एनिथिंग विच आर टाईप, दिस इज ऑटोमॅटिकली इन कॅपिटल. म्हणजे प्रत्येक वेळेला कॅप स्मॉल हे न करता मी ऑलरेडी माझा कीबोर्ड हा कॅप्सवरच ठेवलेला आहे, कॅप्स लॉक करून. त्यामुळे मी पूर्ण काम करताना कॅप्स लॉक ऑन ठेवतो आणि त्यानंतर मी टाईप करायला लागतो. म्हणजे मग प्रत्येक वेळेला कॅपिटल लेटर वर्डच्या सुरुवातीचं, सेंटेन्सच्या सुरुवातीचं, त्या सगळ्या भानगडीतून आपण मुक्त होतो. डायरेक्टली कीप ऑन टायपिंग. कारण आपण सिव्हिल इंजिनियर्स आहोत, आपण काही टायपिस्ट नाही. तर आता याला इथून काढायचं असेल, सोपी युक्ती करून डिलीट करा, इट गोज ऑफ. रंग इथून काढायचा असेल तर इथे वरती या, रंगाच्या ठिकाणी सिलेक्ट करा, क्लिक. सो दिस इज अगेन सेम कलर. सो हे झालं. मग पुढे बोल्ड, इटालिक्स, अंडरलाइंड तिन्ही इथे करू शकतो आपण. जसं आता केतन. सो केतन इज ऑलरेडी बोल्ड, तुम्ही वरती बघू शकता. केतनला इटालिक्स करायचं असेल, दिस इज इटालिक्स. अंडरलाईन करायचं असेल तर अंडरलाईन. सो डिपेंडिंग ऑन तुमची काय रिक्वायरमेंट आहे ते तुम्ही करू शकता. आता हा फॉन्ट साईज आहे. फॉन्ट साईज कमी किंवा जास्ती करायचं असेल, जसं इथे मी लिहिलं देवेंद्र. सो देवेंद्र लिहून आय से की हा फॉन्ट साईज थोडा मोठा करायला पाहिजे. आता किती 11 आहे. सो कमी वाटतोय मला. सो आय विल इन्क्रीज देवेंद्र. आता तुम्हाला एका सेलमध्ये हवं असेल हे सेल वाढवून घ्या. सो दिस इज देवेंद्र. छोटा करायचा असेल, इथे शेजारीच बटन आहे, यू कॅन रिड्यूस इट. सो हा झाला फॉन्ट साईज. फॉन्ट कलर आपण चेंज करू शकतो. ते इथे बघा, देवेंद्र लाल झाला. किंवा अजून भरपूर हे कलर कॉम्बिनेशन्स आहेत. माझं मत एक असं आहे की फॉर्मॅटिंगचा जरूर लाभ घ्यावा सिव्हिल इंजिनियर्सने, कारण ते रसपूर्ण असायला पाहिजे. जे एक्सेल शीट आपण बनवतो ती कोणीतरी बघणार आहे, त्यामुळे ती सुंदर देखील असावी असा माझा आग्रह असतो. तशी टेक्निकली इट इज नॉट रिक्वायर्ड फॉर्मॅटिंग करणे, पण माझा आग्रह राहील की तुम्ही ती सुंदर बनवा. ती किती सुंदर बनवायची ते तुमच्या हातात आहे. हे एक रिव्हर्स प्रिंटिंगचं उदाहरण आहे. दिस इज रिव्हर्स. दिस इज ऑल्सो गुड. पण हे अर्थात तुम्ही जितके त्यावरती काम कराल, ट्राय कराल, तेवढं तुम्ही यशस्वी व्हाल. सो हे अगदी सिंपल रायटिंग तुम्हाला मी सांगितलं. मग पुढची एक सोय इथे आहे. लाईनी सेंटरमध्ये जर एवढा पूर्ण सेल असेल आणि हा देवेंद्र इथे साईडला आलेला असेल आणि हा मध्ये ठेवायचा असेल आपल्याला, देन हे इथलं मधलं क्लिक करायचं. सो देवेंद्र विल कम इन द सेंटर. देवेंद्रला राईट साईड हवं असेल, राईट साईड. ह्याचा सगळ्यांचा उपयोग करताना दिसेलच तुम्हाला. आता मग याच्यात एक अजून आहे रॅप टेक्स्ट. रॅप टेक्स्ट म्हणजे काय की समजा सेलचा साईज छोटा आहे पण शब्द मोठा आहे. सो देवेंद्र इज ए सिन्सिअर पर्सन असं मला लिहायचं आहे. तर हे पूर्ण या सेलमध्ये काही येत नाही. तर 2 विकल्प आहे. आता या सेलला मोठं करून घ्या. फर्स्ट इज टू इन्क्रीज दिस.
येस, आता देवेंद्र इज ए सिन्सिअर पर्सन हे पूर्ण वाक्य त्या सेलमध्ये आलं. दिस इज वन मेथड. पण बऱ्याच वेळेला काय होतं की दुसऱ्या सेलमुळे याच्या साईजवरती लिमिटेशन येतं. मग त्यावेळेला आपण एवढं करू शकतो, याला आपण रॅप टेक्स्ट करू. सो बघा, रॅप टेस्ट केल्याबरोबर काय झालं, हे पूर्ण एका सेलमध्ये त्यांनी कंटेन करून घेतलं. आता हे थोडे शब्द अर्धवट वाटतात आहे, सो थोडंसं याला सेल साईज चेंज करायचं. आता तुम्ही म्हणाल हा रो बरोबर दिसत नाही आम्हाला, तर त्याच्यावरती इलाज आहे आपल्याकडे. इथे एक फॉर्मॅटमध्ये जायचं, रो हाईटमध्ये जायचं. आता जी रो हाईट आहे ती 110 आहे. तर वी कॅन 110 आहे, त्याला मी थोडी कमी करून दाखवतो तुम्हाला. एक गंमत म्हणून याला रिड्यूस करू आपण. लेट अस डू इट टू से 80. अजून भैया नाही आली, अजून आपल्याला छोटी पाहिजे. सो अगेन रो हाईट, लेट अस डू इट 65. आता बरोबर झालं. तुम्हाला हे हळूहळू बॅलन्स जमायला लागेल. मी पण काही एक्सेलचे क्लासेस कुठे जॉईन केले नाही, पण काम करता करता ते मला आलेलं आहे. सुरुवातीचे धडे मला माझ्या मुलाने सांगितले. एकेकाळी मी फक्त वर्डमध्ये काम करायचो, पण मला तो म्हणाला की तुम्ही एक्सेलमध्ये काम करा. सो आय सेड ओके. सुरुवातीचे लेसन्स त्यांनी मला गिरवले लॅपटॉपवरती. मग त्यापासून आता मी एक्सेल अँड आय एन्जॉय वर्किंग ऑन एक्सेल. तसं तुम्ही पण एन्जॉय कराल, हा माझा कॉन्फिडन्स आहे. सो देवेंद्रला इथून गायब केलं आपण. ऑल राईट. सो समरी काय, आत्तापर्यंत काय काय शिकलो. एक्सेल शीट, एक्सेल शीटमध्ये रो, कॉलम, सेल, सेलचा नंबर, त्याला ॲड्रेस हा शब्द पण आहे, सेलचा ॲड्रेस. सो B1, B2, A1, A2 हे सगळे ॲड्रेसेस आहेत. आणि ते ॲड्रेस मिळायचं स्थान आपण बघितलं लेफ्ट हँड कॉर्नर. मग त्यानंतर आपण फॉर्मॅटिंग बघितलं. फॉन्ट किंवा टेक्स्ट आपण चेंज करू शकतो. फॉन्ट साईज कमी जास्ती करू शकतो. बोल्ड, इटालिक्स, अंडरलाईन हे आपण करू शकतो. त्यानंतर फॉन्ट साईज मोठा करणे, छोटा करणे हे उद्योग करू शकतो. सेलला कलर आपण करू शकतो. इथे मग्गा आहे, या मग्ग्यामध्ये भरपूर कलर आहेत. तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही घेऊ शकता. हे कलर जर अपुरे वाटले तर इथे मोर कलर्समध्ये जा, ते भरपूर तुम्हाला पॅलेट अवेलेबल आहे. पण युजली एवढे कलर्स सफिशियंट असतात. मग एक रॅप टेक्स्ट करण्याची पद्धत मी तुम्हाला आत्ता समजवली. एक मर्ज आणि सेंटर करण्याची पद्धत आता मी सांगतो तुम्हाला. मर्ज आणि सेंटर म्हणजे काय, दोन सेल्सला एकत्र करणे. जसं आता हे बी आणि सी या दोन सेल्सला मर्ज करायचं असेल, किंवा अजून एक सेल घेऊ आपण ABCD, याला मर्ज आणि सेंटरवरती क्लिक करा. सो दॅट एंटायर, हे बघा, हे पूर्ण मर्ज झालं. परत डीमर्ज करायचं असेल तर तिथेच क्लिक करा. सो अगेन यू हॅव गॉट 3 इंडिव्हिज्युअल सेल्स. मग पुढे गेल्यानंतर या बाजूला इन्सर्टचं आहे. तुम्हाला एखादी सेल इन्सर्ट करायची असेल, रो इन्सर्ट करायची असेल, एखादा कॉलम इन्सर्ट करायचं असेल, त्याची सोय आहे. फॉर्मॅटिंग ऑप्शन्स इथे आहे. इथे पुढे एक ऑटो समचं आहे. एखाद्या कॉलममध्ये काही जर संख्या लिहिलेल्या असल्या आणि त्याची टोटल हवी असेल तर पटकन आपल्याला ती मिळू शकेल. आता तुम्हाला दाखवतो एक उदाहरण. 35, 65, 3 इथे सम लिहिलेले आहेत. एक अजून ॲड करू आपण.
बरं, हे डिलीट करून दाखवतो तुम्हाला. येस. आता या तिघांची जर सम हवी असेल, याला सिलेक्ट करा, खाली खाली या, चौथ्या रो मध्ये राहू द्या. मी त्याला कळेल की या ठिकाणी यांना उत्तर हवंय. इथे येऊन फक्त ऑटो सम वरती क्लिक करा. त्याने आपल्याला सांगितलं 132. आता याच्यात गंमत अशी आहे की एक्सेल डज लॉट ऑफ थिंग्स ऑटोमॅटिकली. त्याचं उदाहरण तुम्हाला दाखवतो. आता हा 32, 35, 65ची टोटल त्यांनी केली 132. आता इकडे लक्ष ठेवा. आता हे 32च्या ऐवजी मी करतोय आता 35. सो ऑटोमॅटिकली त्यांनी टोटल चेंज करून दिली. आता हे 35ला मी करतो 78. त्याला लक्षात आलं की यांना प्रत्येक वेळेला टोटल हवी आहे. 65ला आपण समजा करू 583. सो ही हॅज चेंज्ड. सो याचा ॲडव्हान्टेज आपल्याला एक्सेलवरती काम करताना होतो. तर प्रत्येक वेळेला प्रत्येक कॅल्क्युलेशन हाताने करत बसावी लागणार नाही. ऑलराईट, हे झालं ऑटो सम. याच्यात अजूनही काही ॲडव्हान्टेजेस आहेत. हा ॲरो क्लिक केला, इथे सम, ॲव्हरेज, काउंट नंबर्स, मॅक्झिमम, मिनिमम अशा बऱ्याचशा गमती जमती आहेत. तर जसं सम बघितलं त्याच पद्धतीने आपण ॲव्हरेजही काढू शकतो. किती संख्या आहेत हे जर बघायचं असेल, आता इथे फक्त 4-5 होत्या, त्यामुळे तुम्ही म्हणाल त्यात काउंट काय करायचं. पण एक पूर्ण शीटमध्ये जर एक 100-200 संख्या लिहिलेल्या असल्या आणि ते किती आहेत हे बघायचं असेल, फक्त त्याला हायलाईट करा, त्याला विचारा काउंट नंबर्स, तो लगेच खाली प्रिंट करून आपल्याला देईल. हा यातला मित्रांनो ॲडव्हान्टेज आहे. आता येऊ आपण एक तुमच्यासाठी महत्त्वाचं, ते आहे एक्सेलमधले कॅल्क्युलेशन्स. अतिशय सोपे कॅल्क्युलेशन्स आहेत. एक्सेलमध्ये सेलमध्ये मॅथमॅटिक्स आपोआप काम करतं, पण त्यासाठी तुम्हाला त्याला काही आज्ञा द्याव्या लागतात, कमांड द्याव्या लागतात. त्या कशा द्यायच्या ते मी तुम्हाला सांगतो. आता एक विचार करा, इथे आहे ट्रक, इथे आहे वेट पर ट्रक. आता मी डिस्कशनसाठी फॉन्ट साईज थोडासा छोटा करतो. इथे आहे ट्रक, वेट पर ट्रक. इथे लिहू आपण टोटल वेट. जस्ट एक रॅन्डम उदाहरण माझ्या मनात आलं, ते मी तुम्हाला दाखवतोय. याला फॉर्मॅटिंग करायचं असेल, इथे जायचं बॉर्डर्स. सो ट्रक, वेट पर ट्रक, टोटल वेट. आणि आता याचे युनिट काय येतील, ट्रक, नंबर्स, वेट, मॅट्रिक टन. सो टोटल वेट कशात येईल, मॅट्रिक टन. याला आपण थोडा दुसऱ्या कलरमध्ये करू. लेट अस डू रिव्हर्स प्रिंटिंग. याला सिमेट्रिकली प्लेस करू, या सगळ्यांना सेंट्रली प्लेस करू. येस. आता कॅल्क्युलेशन्स वरती येतोय आपण. या सेलमध्ये आपल्याला व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. तर लेट अस से वी वॉन्ट टू राईट 12 ट्रक्स आहेत. प्रत्येक ट्रकमध्ये 350 मॅट्रिक टन आहे. सो इथे टोटल वेट विल बी दिस इंटू दिस. प्रत्येक ट्रकमध्ये 350 गुणिले 12. आता कसं करायचं ते तुम्हाला दाखवतो.
सो इथे ज्या ठिकाणी आपल्याला तो प्रॉडक्ट हवा असेल, गुणाकार हवा असेल, तिथे जा, इक्वल टू साइन दाबा, या पहिल्या सेलवरती या 12 मल्टिप्लाइड बाय 350, 12 मल्टिप्लाइड बाय 350. आता वरती पण तुम्ही जर येऊन बघितले तर जिथे फॉर्म्युला हा शब्द आहे एफएक्स, त्यासमोर बघा त्याने आपण काय फॉर्म्युला टाकलाय तो टाईप केलेला आहे. तुम्ही वाटल्यास इथे पण येऊन डायरेक्टली फॉर्म्युला टाईप करू शकता. इज इक्वल टू, त्यांनी डायरेक्टली उत्तर काढून दिलं 4200 मेट्रिक टन. आता एकदा इथे फक्त मी टाकून घेतलं. नाउ सपोज 12च्या ऐवजी 50% असले, देन 17,500 मेट्रिक टन ऑटोमॅटिकली आलं. आता इथे आपण लिहू नंबर ऑफ बॅग्स. नंबर ऑफ बॅग्स. सो इथे येतील नंबर्स. युनिट काय आहे? नंबर्स. हे अगदी सिंपल दाखवलेलं आहे एक्झाम्पल. सो याच्या बेसिसवरती आपण अजून कॅल्क्युलेशन्स करू शकतो. दिस इज नंबर ऑफ बॅग्स. आता बेसिक आपल्याला माहिती असायला पाहिजे की 1 मेट्रिक टन म्हटलं की त्यामध्ये 20 बॅग्स सिमेंटच्या येतील. रॉकेट सायन्स नाही आहे. 1 टन म्हणजे 1000 किलोग्राम. एका बॅगेमध्ये 50 किलो. सो 1000 डिवाइडेड बाय 50 गिव्स यू 20 बॅग्स. आणि म्हणून नंबर ऑफ बॅग्स काढण्यासाठी जेवढे मेट्रिक टन आलेले आहेत त्याला 20ने मल्टिप्लाय करावं लागेल. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. सो म्हणून इथे लिहू आपण. वाटल्यास आता आपण शिकतोय तर इथे वरती एक रो इन्सर्ट करतो मी. इथे एक रो इन्सर्ट केली. इथे मी 20 हा शब्द टाकतो. 20 कशासाठी ते तुम्हाला लक्षात येईल. सो नाउ हियर आय वॉन्ट टू राईट डाउन इज इक्वल टू this cell multiplied by this value. So this value 20. Enter. So आता याचा अर्थ त्याला जागा कमी पडतीये म्हणून आपण जागा वाढवून देऊ त्याला. 3,50,000 बॅग्स झाले. आता इथे लगेच पुढे काम करू आपण. रेट पर बॅग, लेट अस से रेट पर बॅग केलं इथे आपण. सो इथे आपण सिमेंटचा रेट रुपीज मध्ये लिहूया. रुपीजचं चिन्ह आहे आपल्याकडे. इफ यू वॉन्ट वी कॅन राईट. सध्या मी फक्त RS लिहितोय. आणि लेटस से एक 350 रुपये घेऊ आपण सध्या. आता 350 रुपये आहे हे जर त्याला सांगायचं असेल तर इथे जनरल मध्ये जायचं आणि तो इथे आला की त्याला सांगायचं करन्सी. सो ही नोज की हे रुपीज मध्ये त्यांना हवं आहे. सो रुपीज 350 पर बॅग हा रेट इथे लिहिलंच आपण. रेट पर बॅग इज 350.
सो म्हणून आता इथे आपण त्याची कॉस्ट काढूया. टोटल कॉस्ट कशामध्ये येईल, परत रुपीजमध्ये येईल. सो यू वॉन्ट द सेम सेल, सो रुपीज किती येईल कॉस्ट, सो इज इक्वल टू नंबर ऑफ बॅग्स मल्टिप्लाइड बाय रेट पर बॅग. सो दिस मल्टिप्लाइड बाय दिस, एंटर. डायरेक्टली त्यांनी रुपीजमध्येच आन्सर दिलं. 12,25,00,000 रुपयाचं सिमेंट आहे. इन्स्टंट, ऑल कॅल्क्युलेशन्स आर डन इन्स्टंटली. आता एकदम खूप जास्ती आपल्या साईटवरती इन्व्हेंटरी आहे असं मला वाटायला लागलं, म्हणून आता मी त्याला कमी करणार आहे इन्व्हेंटरीला. कसं करणार आहे, तिकडे जाऊ. आता नंबर ऑफ ट्रक्स कमी केले. आता मी 2च ट्रक करतो. सो 2 ट्रकमध्ये प्रत्येकी 350 बॅग, 700 बॅग्स, 14,000 सॉरी एकूण 700 मेट्रिक टन झाले. 14,000 बॅग्स झाल्या. बरोबर, 7 दोन्ही 14 आणि 1 0, 14,000 आणि 350 रुपयाची एक बॅग म्हटल्याप्रमाणे 39 लाखाचं सिमेंट साईटवरती आहे. फक्त 2 ट्रक. लक्षात आलं. इट इज ॲज सिम्पल ॲज दिस. आता तुम्ही म्हणाल की याचं आम्हाला समजलं, एकदा परत दाखवा. हे पहा, थोडं छोटं करून दाखवतो तुम्हाला काय टेबल केलं आपण ते. दिस इज ए स्मॉल टेबल. आणि याला बॉर्डर करायची असेल तर इथे यायचं, थिक आउटसाइड बॉर्डर. आपलं मुहूर्ताचं पहिलं टेबल आपण तयार केलं. दिस इज जस्ट टू एक्सप्लेन यू द वर्किंग ऑफ एक्सेल. पण तुम्ही म्हणाल हे फक्त एकाच लाईनीत होईल का? नाही, तुम्ही पूर्ण पुढच्या लाईनीत करू शकता. याला पूर्ण कॉपी पेस्ट करा वाटल्यास. सो कॉपी झालंय. नाउ लेट अस सी इथे येते का. सो 5 ट्रक 1750. पण आता इथे तो काय म्हणतोय, C5 × D2. आता वरती आपण हे 20 घेतलेलं आहे, त्याने 1 शिफ्ट केलं खाली. आता जर हे आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं असेल की प्रत्येक वेळेला D1 चीच व्हॅल्यू घे, तर काय करायचं, नीट लक्ष घ्या याच्यावरती. जर आपल्याला कंटिन्युअसली पुढच्या सगळ्या कॅल्क्युलेशन्समध्ये हाच एक सेल हवा असेल, ज्याला आता मी हा कलर करतोय, तर याचा ॲड्रेस काय आहे, D1. आत्ता काय झालंय, पुढच्या रोला गेल्याबरोबर त्यांनी असं समजलं की सगळ्या गोष्टी पुढच्या घ्यायच्या आहे, म्हणून त्यांनी D2 घेतलं. पण D2 मध्ये काही व्हॅल्यू नाही आहे. मग याच ठिकाणी राहण्यासाठी एक कमांड लक्षात घ्या. आता इथे D1 हवा आहे आपल्याला. सो एक तर आधी D1 करू. पण नुसतं D1 घेऊन चालणार नाही, प्रत्येक ठिकाणी D1 हवं आहे. तर काय करायचं, याच्या आधी डॉलर लावायचं. डॉलरचं चिन्ह बघा, 4 नंबरच्या कीच्या वरती लिहिलेलं आहे डॉलर. ते डॉलरचं चिन्ह लावा. आता बरोबर त्याने 20 नी घेतलंय. कसं घेतलंय इथे बघा, डॉलर D1. आता एक एक्झाम्पल म्हणून आपण एक अजून करून बघू खाली. आता इथे आला पाहिजे. सो लेट अस से 1. बरोबर आलं.
let us say this is 10. Yes, it has taken correctly. म्हणजे एक अजून सूत्र तुम्हाला सांगितलं की जर एखादा सेल पूर्ण शीटमध्ये कुठेही तुम्हाला वापरायचं असेल विथ द सेम व्हॅल्यू, कॉन्स्टंट व्हॅल्यू जर असली, ज्याला इंजिनिअरिंगमध्ये आपण कॉन्स्टंट म्हणतो, विच इज नॉट व्हेरिएबल, तर मग पण आता ॲडव्हान्टेज काय आहे की समजा या 20ला आपण चेंज केलं त्या खालच्या सगळ्या व्हॅल्यूज चेंज होतील. इथे 20च्या ऐवजी समजा 25 घेतला, सो यू विल फाइंड ऑल द व्हॅल्यूज हॅव चेंज्ड. सो याला मी परत 20 करून ठेवतो, चेंज्ड. आता इथे असे आपण करू शकतो की हे ट्रक आले, तिथे एक अजून कॉलम टाकतो मी. आता इथे टाकतो डेट. सो याला मर्ज केलं. आता बघा, आता इथे तारीख हा टाकतो मी 29 जानेवारी 22. 29 जानेवारीला 2 ट्रक आले. आता 30. तीन दिवसाचा. लेट अस से दिस इज 30th 31st. तर 29 तारखेला 2 ट्रक आले. 30ला पण 2च घेऊ, 2 ट्रक आले. 31 तारखेला एकदम 10 ट्रक काही घेत नाही, पण एवढी स्टोरेज कॅपॅसिटी नाही आपल्या साईटची, म्हणून समजा 3 ट्रक आले. सो आता बघा इथे नंबर ऑफ बॅग 14,000 14,000 21,000. पण मग आपल्याला कुठेतरी टोटल बॅग्स किती आल्या हे जर बघायचं असेल तर मग इथे एक कॉलम आपल्याला अजून ॲड करायला पाहिजे. इथे एक कॉलम ॲड केला. इथे आपण लिहू टोटल बॅग्स रिसिव्ड ॲट साईट. सो आता थोडासा विचार करा, टोटल बॅग रिसिव्ड ॲट साईट काय आहे, तर पहिल्या दिवशी याच येतील. सो इक्वल टू दिस सेम फिगर येईल इज इक्वल टू. आता दुसऱ्या दिवशी काय होईल की या आधीच्या बॅग्स तर आहेच आहे प्लस या बॅग्स. सो हे लिहिताना कसं लिहू आपण, इज इक्वल टू अर्लियर बॅग्स प्लस दीज बॅग्स. म्हणजे आता उत्तर यायला पाहिजे 28,000. आता हा फॉर्म्युला खाली काम करतो का आपण जस्ट बघू एकदा. आता 28 आणि 21 49. सो त्यांनी काम केलं. आता या ठिकाणी फॉर्म्युला त्यांनी काय घेतला आपण बघू. इथे मी आहे 49 मध्ये. त्यांनी काय घेतला फॉर्म्युला F5. हे बघा, त्यांनी वरचं सेल घेतला F5 प्लस या 21,000 विच इज करेक्ट. सो याला एस्केप केलं. सो हा टोटल स्टॉक दाखवतोय आपल्याला साईटचा. पण आता व्हॅल्यू जी आहे ही त्या दिवशीची व्हॅल्यू आहे. मग व्हॅल्यूचं तसंच करायला पाहिजे आपल्याला. ही टोटल कॉस्ट आता इथे थोडंसं चेंज करायला पाहिजे. ऑफ सिमेंट रिसिव्ड. इथून टोटल शब्द काढून टाकू आपण. आणि इथे लिहू आपण टोटल. आता मगासारखंच फॉर्म्युला टाकायचा. टोटल कॉस्ट ऑफ सिमेंट रिसिव्ड रुपीज मध्ये हवं आहे आपल्याला. सो दिस विल बी इन रुपीज. परत इक्वल टू
सेम फिगर. यस, मगासारखाच इथे पण फॉर्म्युला टाकायचा आहे, इज इक्वल टू वरचं सेल प्लस त्या दिवशीचं आवक 98 ट्रॅक्स. आता हा रिपीट करून बघू. यस, तर जागा पुरी पडती है. यस, सो टोटल इन्व्हेंटरी जर बघायची असेल तुम्हाला सिमेंटची साईटवरती, एवढी इन्व्हेंटरी रिसीव झालेली आहे. आता हे थोडे कॉलम अलग अलग करायला पाहिजे आपल्याला. अलग म्हणून याला अलग रंग दाखव. याला अलग रंग दाखव. सो दिस इज ऑल्सो इन नंबर्स. छोटं करून दाखवतो तुम्हाला. सो डेट वाईज साईडवरती सिमेंट किती किती आलेलं आहे. याच्यात एक युजुअल पहिला कॉलम मी ॲड नाही केला, तो आता करून देऊ. सो वेनेवर वी हॅव ए टेबल, आपल्याकडे पद्धत आहे की इट शुड स्टार्ट विथ सिरियल नंबर. सो सिरियल नंबर serial number, merge 1 2 3. सो बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की एकूण 3 वेळेला आवक झालेली आहे, 3 दिवशी आवक झालेली आहे. याला सेम वेमध्ये आपण खाली कंटिन्यू जर केलं तर पूर्ण महिनाभराचं आवक यामध्ये एंट्री होऊ शकते. याच्यात आपल्याला जर हवं असेल तर एक गोष्ट अजून ॲड करू शकतो आपण, की या तारखेला तर आला ट्रक, पण आला, पण कोणाकडनं आला, किती नंबरचं चालान होतं, हे इथे जर करायचं असेल, अगेन वी गो हिअर, इन्सर्ट कॉलम, एक कॉलम अजून पाहिजे. सो इन्सर्ट अनदर कॉलम. सो विल राईट डाऊन एजन्सी. इथे लिहू आपण इनवॉइस नंबर. इथे एजन्सीचं नाव येईल, इनवॉइस नंबर येऊन जाईल इथे. सो एजन्सी बजाज अँड सन्स, मेहता अँड सन्स, परत बजाज अँड सन्स. इनवॉइस नंबर समथिंग लाईक 11325698. हे इनवॉइस नंबर झाले त्या तारखेचे. इनवॉइस नंबर आणि डेट असलं तर अजून चांगलं आहे. आउट ऑफ स्टेशन जर येत असेल तर युजली जुना इनवॉइस असेल, 1-2 दिवस जुना. सो यू कॅन ॲड अनदर कॉलम हिअर फॉर डेट, इनवॉइस डेट. डेट. सो लेट अस से दिस इज 1 दिवस जुना आहे. सो 28 तारखेचं आहे. हे मात्र लोकल असल्यामुळे तिथूनच आलेलं आहे. आणि हे समजा 30 तारखेचं चलन आहे. सो ये हो गया. अब चाहो तो इसको आप पूरा, इतना ये कमर्शियल मैटर है तो इसको अलग कलर में करो.
युजली कलरिंग सगळ्यात शेवटी केलेलं चांगलं, पण तोपर्यंत सगळे तुमचे कॉलम झालेले असतात तयार. आता हे बघू कसं दिसतंय. असं झालेलं आहे. आता याला एकदा समराईज करू. इथे आपण कसं केलं तर एक रॅन्डमली एक टेबल बनवलं. काही फारसा त्यात आधी विचार केलेला नव्हता मी की काय टेबल बनवायचं काय. वी जस्ट स्टार्टेड विथ ट्रक, number of trucks, weight per truck, total weight, number of bags, total bags received, rate per bag. तर इथे मी कॉन्स्टंट टाकलेलं आहे 350. बट इफ यू वॉन्ट पर डे समजा अलग अलग रेटने घेतला असेल, यू कॅन चेंज दिस 325. लेट अस से दिस वी रिसीव्ड इन 340 and this we received in say 336. असं शक्य आहे. याच्यात एक गोष्ट अजून ॲड होऊ शकते आपण, की हे तर ठीक आहे, हे बॅग्स आल्या खऱ्या, पण हे OPC आहे, PPC आहे, दॅट वी डोंट नो. सो म्हणून मग इथे आपण कुठल्या प्रकारचं सिमेंट आलेलं आहे तो आपण इथे एक कॉलम ॲड करू. सो इथे सिमेंट टाईप लिहू आपण. OPC, PPC. So let us assume that this is OPC, then एक दिवस PPC आला आणि तिसऱ्या दिवशी परत OPC आला. सो PPC असल्यामुळे इथे रेट याचा थोडासा कमी होईल. सो हा 345 टाकला आहे, जास्ती आहे. सो विल रिड्यूस इट. सो लेट अस से दिस वॉज 318. सो हे एक कमर्शियल टाईपचं चार्ट आपण एक्सेलमध्ये केलं. ॲक्च्युली माझी इच्छा होती मेजरमेंट शीट बनवायची तुमच्याबरोबर, पण ओके, दिस इज द बिगिनिंग अटेम्प्ट असं आपण म्हणू. आणि ॲज आय सेड, हे सिरियल नंबर जर तुम्हाला वाढवायचे असतील पुढे, त्या 1, 2, 3ला फक्त ड्रॅग करा माऊस ठेवून आणि इथे याला पकडा आणि खालपर्यंत घेऊन चला. 31 पर्यंत मी घेऊन आलो याला. येस. सो आय हॅव नॉट रिटन विथ हँड, डायरेक्टली करून घेतलं. आता यालाही आपण चेंज करून टाकू. इथपर्यंत घेऊन टाकू याला. येस. बिकॉज आय हॅव कॉपीड द फॉर्म्युला एव्हरीवेअर, म्हणून ते तुम्हाला तसं दिसतं आहे. असं कन्फ्युजन जर होणार असेल तर तुम्ही ज्या तारखेपर्यंत आहात तेवढंच तुम्ही येलो करा. यालाच फक्त येलो ठेवू पण. बाकी मग दर दिवशी जसे जसे येत जातील. आता इथे जर तुम्ही बघितलं, हे सगळ्यांनी 23, 24, 25 असं केलेलं आहे. ते ड्रॅग करण्यामध्ये ती एक गंमत होऊन जाते. सो इथे मात्र तुम्हाला मॅन्युअली ते करावं लागेल. 1 फरवरी, 2 फरवरी, म्हणून मी या डेट आत्ता काढून टाकतो. इथून हे डीलर्सही काढून टाकतो. चलान नंबर हे सगळं काढून टाकतो मी. आणि तसं याचा फॉर्म्युलाचा काही संबंध नाही.
हॅव टेकन आउट. हे आता मी इथे काढल्याबरोबर बघा तुम्ही काय होतं. हे पण त्यांनी वेट पर ट्रक बघा काय केलंय. झिरो करून टाकलं. आता ही व्हॅल्यू ते सेम रिपीट करणार आहे, कारण मध्ये जेवढे ट्रक आलेले आहेत ते सगळे 000 आहेत, आणि म्हणून त्यांनी हीच व्हॅल्यू शेवटल्या दिवशीपर्यंत कॅरी फॉरवर्ड केलेली आहे. जर तुम्ही साईटवरचे एस्टिमेटर असाल, कारण क्वांटिटी सर्वेअर हा अलग अलग ठिकाणी अपॉइंट होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही क्वांटिटी सर्वेअर म्हणून कॉर्पोरेट ऑफिसला जर आले तरी अशा प्रकारचे टेबल्स तुम्हाला कोणी विचारेल की जरा असं टेबल बनवून द्या, बनवून देता येईल तुम्हाला. साईटवरती असेल तुमचं काम तर स्टोअर्सवाला येऊन तुमच्याकडनं शिकेल. सो एक्सेल आपल्या स्वतःच्या कामासाठी पुढे आपण वापरणार आहोतच, पण आपल्याला इतरांची मदत करायला काही हरकत नाही. जेवढी तुम्ही इतरांची मदत कराल तेवढं साईटवरती एक प्रकारचा रॅपो तुम्ही क्रिएट करू शकाल. म्हणून जरी एस्टिमेशनमध्ये आता हे तंत्र वापरायचं आहेच आपल्याला, तरी आय जस्ट शोन यू ए कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ एक्सेल, सिम्पल कमर्शियल ॲप्लिकेशन. यात अजूनही बऱ्याचशा गमती जमती आहेत ज्या मी तुम्हाला बहुतेक नाही सांगणार, कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. पण इथे पुढे जर तुम्ही आले तर एक डेटा नावाची भानगड आहे. याच्यात जाऊन तुम्ही स्पेशली हे सॉर्ट, फिल्टर हे फंक्शन्स तुम्ही स्वतः शिकून घ्या. तुम्हाला काही अडचण आली काम करताना तर मला विचारा. पण युजली ते एस्टिमेशनमध्ये काही आपल्याला लागणार नाहीत फिल्टर वगैरे, पण ते आलेलं चांगलं. त्यानंतर एक इथे कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणून एक प्रकार आहे जो पण मला फार आवडतो. कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये तुम्ही जर त्याला ऑलरेडी सांगितलं की सिमेंटची बॅग 300च्या खाली असेल तर तू ग्रीन कर, 300च्या वरती जर रेट लिहिला गेला तर तो रेडमध्ये कर, तर ते आपोआप करायची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. कंडिशनल फॉर्मॅटिंग हे फार व्यापक आहे. अनेक प्रकारचे त्यामध्ये गमती जमती आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून उघडून दाखवतो. हायलाइट सेल रूल्स. सेलचा रूल काय आहे तर तुम्हाला डिफाईन करावं लागेल. हे बघा, ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन, इक्वल टू, टेक्स्ट दॅट कंटेन्स, याप्रमाणे तो त्याला फॉर्मॅटिंग करेल. टॉप बॉटम रूल्स, हे पहा, टॉप 10 आयटम्स, टॉप 10%, बॉटम 10 आयटम, बॉटम 10%, अबो ॲव्हरेज, बिलो ॲव्हरेज. बट डेटा बार्स ही फार सुरेख असतं. कलर स्केल्स हे छान आहे. मग आयकॉन सेट्स मला फार आवडतात. आयकॉन सेल्स हे पहा, हे यापैकी एक ॲरो तुम्ही करू शकता किंवा इथे सिग्नल करू शकता, इंडिकेटर्स तुम्ही देऊ शकता. एक बऱ्याचशा गमती जमती आहेत. मला वाटतं उद्या जर आता तुमच्यापैकी ज्यांच्याकडे लॅपटॉप आहेत ते काय करा, अशी एक शीट आज क्रिएट करा ज्यांच्याकडे लॅपटॉप आहेत ते. आता जे अँड्रॉइडवाले आहेत ते मला माहीत नाही काय करू शकतात, बिकॉज अँड्रॉइडवरती एवढं करता येणं कठीण आहे. पण मी आग्रह करेन की तुम्ही एक लॅपटॉप, डेस्कटॉप,
निदान टॅबवरती पण थोडं कठीण आहे, बिकॉज हे सगळे कामं युजली डेस्कटॉपचे असतात स्टोर्सवाल्यांचे. सो हरकत नाही, पण ॲटलिस्ट तुम्ही शिकून घेतलं हे चांगलं आहे. म्हणजे आता जेव्हा मेजरमेंट शीटवरती आपण काम करू तेव्हा तुम्हाला बाकी आता टेम्पलेट वगैरे मध्ये आपण वेळ घालवणार नाही. आपण डायरेक्टली मेजरमेंट शीटवरती काम सुरू करू. इथे जाता जाता फक्त तुम्हाला एक अजून गंमत सांगतो. इथे डाव्या हाताला आले तुम्ही, इथे एक फॉर्मॅट पेंटर म्हणून प्रकार आहे. हा फॉर्मॅट पेंटर काय करतो की एखाद्या सेलमध्ये जे फॉर्मॅटिंग तुम्ही केलेलं असेल त्या फॉर्मॅटिंगला तसंच जसं तो दुसरीकडे करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल आता इथे हा फॉर्मॅटिंग केलेलं आहे अशा प्रकारचं, तर एक करून बघू उदाहरण म्हणून. सो हे फॉर्मॅट पेंटर, आणि हे इथे येऊन मी क्लिक केलं. लक्षात आलं. आता हे त्यांनी फॉर्मॅटिंग तसं करून दिलं. तुम्हाला काय हवं ते लिहून घ्यायचं, ते सिमेंट लिहून घ्या, पण तो एक्झॅक्टली याच टाईपने त्यांनी केलेला आहे. सो दिस इज कॉल्ड फॉर्मॅट पेंटर. म्हणजे त्या ठिकाणी जे काही फॉर्मॅटिंग तुम्ही केलेलं असेल ते परत इथे करायची आवश्यकता नाही. हे तसंच जर मी पुढे तुम्हाला कधी ॲनिमेशन शिकवलं तर ॲनिमेशन पेंटर म्हणून एक प्रकार आहे. सेम थिंग कॅन बी डन देअर ऑल्सो. सो हे आता आपण परत काढून टाकू. सो आज तुम्हाला मी एक्सेल शीट इंट्रोड्यूस केली. एक नवीन शीट डेमोसाठी ओपन केली, आणि ही शीट तुम्हाला मिळावी असं जर वाटत असेल तर ही शीट मी तुम्हाला अशीची अशी पाठवायला तयार आहे. फक्त तुम्ही काय करा, तुम्ही मला व्हॉट्सॲपवरती ऑलरेडी तुमचं नाव लिहिलेलं आहे, आणि कोणीतरी एकाने फक्त ईमेल आय डी दिलेला आहे, पण इतरांनी तुमचं ईमेल आय डी मला पाठवून द्या. माझा नंबर आहेच तुमच्याकडे व्हॉट्सॲपवरती. सो आय विल सेंड यू दिस एक्सेल शीट. ओके. सो थँक यू सो मच gentlemen. We'll meet tomorrow at 7:30. Bye bye. See you. Take care.